वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। 10वीच्या निकालानंतर यंदा 11वीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेला गती मिळताना दिसते। 11वीच्या 51,000 जागा वाढल्यात। 21 मेला अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। कला शाखेच्या जागांमध्ये लक्षणीय घट होताना दिसते। 10वीच्या निकालानंतर यंदा 11वी प्रवेशाच्या प्रक्रियेला गती मिळाली असून शिक्षण संचालनालयाकडून प्रवेशाचं वेळापत्रक आणि 8 विभागांची प्रवेश क्षमता जाहीर करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, 10वीच्या निकालानंतर यंदा 11वीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेला अर्थातच गती मिळतेय, पण 51,000 जागा वाढलेल्या आहेत। कारण कट ऑफ जर आपण पाहिली तर जी गेल्या 2-3 वर्षांची आपण कट ऑफ जर पाहिली तर जे काही मार्क्स सध्या मिळत आहेत ते मार्क्स पाहता कट ऑफ अगदी कट टू कट लागताना पाहायला मिळतेय। त्यामुळे अर्थातच जागा वाढणं हे एकीकडे जमेची बाजू असली तरी कला शाखेच्या जागांमध्ये लक्षणीय घट होताना दिसतेय। हे चिंता करण्यासारखं आहे। उमेश, नक्कीच लागवी, ज्याप्रमाणे तू म्हणालीस की कट ऑफ लिस्ट जी आहे ती नेमकी कितीवर असणार आहे किंवा कितीवर थांबणार आहे हे याकडे सगळ्याच विद्यार्थ्यांचं लक्ष असणार आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रिझल्ट 10वीचा लागलेला आहे। आता 11वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झालेली आहे। 8 विभागामध्ये किती जागा आहेत याबाबतची स्पष्टता जी आहे ती विभागाकडून करण्यात आलेली आहे। खास करून मुंबई विभागाबाबत जर बोलायला गेलं तर जवळपास 4,61,000च्या वर जागा आहेत। त्यामुळे मुंबई विभागातले जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना ॲडमिशनचं जेवढं चिंता असणार नाहीये, मात्र आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये आपल्या आवडीच्या विभागामध्ये ॲडमिशन घेण्याची लगबग जी आहे ती विद्यार्थ्यांची नक्कीच असणार आहे। एक चिंताजनक बाब अशी आहे की जवळपास 30,000च्या वर ज्या आहेत त्या कला शाखेच्या जागा घटलेल्या आहेत। त्यामुळे कला शाखेकडे जाण्याचा जो विद्यार्थ्यांचा यापूर्वीचा कल होता तो आता कमी झालेला आहे आणि तो विज्ञान आणि वाणिज्य या विभागामध्ये अधिक वाढलेला आहे। जवळपास 60,000च्या वर वाणिज्य विभागाच्या जागा वाढल्या तर 20,000च्या वर विज्ञान विभागाच्या जागा वाढलेल्या आहेत। त्याच्यामुळे वाणिज्य आणि विज्ञान या विभागामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच जमेची बाजू आहे, मात्र कला विभागामधल्या ज्या जागा घटत आहेत त्या नक्कीच चिंताजनक आहेत। त्यामुळे 21 तारखेपासून नेमकं काय विद्यार्थी कुठले कॉलेज निवडत आहेत, कुठल्या विभाग निवडत आहेत यावरती आता सगळं गणित अवलंबून असणार आहे। यासाठी शिक्षण विभागाची देखील दमछाक होणार आहे। त्यामुळे 21 तारखेनंतर नेमके विद्यार्थी कुठे जाणार, काय जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। खास करून जर आपण पाहिलं तर 30 मेला जी आहे ती पहिली कट ऑफ लिस्ट लागेल आणि 2 ते 3 जूनला जी आहे ती तिसरी किंवा शेवटची कट ऑफ लिस्ट असणार आहे। त्याच्यामुळे कट ऑफ लिस्ट कितीवर थांबणार आहे याकडे सगळं विद्यार्थी आणि पालक वर्गाचं लक्ष आहे। निश्चित उमेश, जरी 51,000 जागा वाढल्या असल्या तरी त्या एकूणच निकाल पाहता पुरेशा ठरणार आहेत का, हाही एक मुद्दा यातून उपस्थित होताना दिसतोय। तुर्तास धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।